वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। स्वच्छ जल हीच ईश्वर सेवा। पिंपळनेरात भक्तिभावाने पांझरा नदी स्वच्छता अभियान। स्वच्छ जल स्वच्छ मन हा परमात्म्याचा संदेश कृतीत उतरवत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे पांझरा नदी काठावर भव्य आणि भक्तिमय स्वच्छता अभियान राबविण्यात आले। नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती आपल्या संस्कृतीची जीवनवाहिनी आहे। या श्रद्धेने निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले। नदी स्वच्छ ठेवणे म्हणजेच निसर्गरूप परमात्म्याची सेवा या भावनेतून 3 ट्रॉली कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला। या पवित्र अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉक्टर योगिताताई चौरे यांच्या हस्ते झाले। प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात धन्वंतरी डॉक्टर जितेश जी चौरे, एकलव्य स्कूल पिंपळनेरचे प्राचार्य डॉक्टर देवीदास राजगिरे, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक एस.टी. पाटील, रावसाहेब शिंदे, एन.एफ. सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। स्थानिक मुखी जगदीश ओझरकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की सेवा हीच खरी साधना आहे। सूत्रसंचालन सेवा दल युनिटचे इन्चार्ज गणेश गुरव यांनी केले। नगराध्यक्षांनी अभियानाचे कौतुक करून प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले, तर डॉक्टर जितेश चौरे यांनी पर्यावरण संवर्धन हेच खरे धर्मकार्य असल्याचे नमूद केले। नदी स्वच्छ झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पिंपळनेरकर नागरिकांनी या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले। स्वच्छता हीच सेवा, सेवा हीच भक्ती। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। एक वारसा असलेली आपली पांझरा नदी जे पिंपळनेरचं वैभव आहे, पिंपळनेर शहराच्या मध्यातून वाहते येते। ती खऱ्या अर्थाने खूप स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे, पण आपण बघतो गेल्या काही वर्षात ती अतिशय प्रदूषणयुक्त झालेली आहे। तर मला असं वाटतं आजचा आपला जो अभियान आहे स्वच्छ जल स्वच्छ मन, खऱ्या अर्थाने सार्थकी आपण करतोय आणि आपण जे मिशन राबवतोय, तर मला खूप कौतुक वाटतंय आणि अभिमान पण वाटतोय की मी या मिशनचा एक पार्ट होते। कारण माझी खूप इच्छा होती की प्रचाराच्या वेळेपासून पहिला आमचा उद्देश हा होता की जर आम्ही पहिले काहीतरी काम करू तर पांझरा नदीचे स्वच्छता अभियान हे करू, पण गेल्या काही तांत्रिक यांत्रिक काही अडचणी असतील त्याच्यामुळे ते शक्य होत नाहीये। ते पुढे होईलच, पण आता हा जो मला चान्स मिळाला आहे तर मग तो सोडायचा नव्हता, म्हणून मी